तो बरं बघा ह्याच्यामधून तो बोटीमध्ये कसा उतरवला जातो तुम्ही पाहू शकता। छक्का मकुल, वा 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 वा, जबरदस्त जबरदस्त। खूप छोटा मासा आहे बाबा बाबा, केवढा छोटा मासा आहे, खान आहे। वा 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 दादा, कोणती मच्छी आहे? बांगडा। बांगडा मच्छी आपल्या समोर संपल्यानंतर दुसऱ्या खाण्यामध्ये किचन बंद कर ना। खूप छान असा हा बोटीच्या खाली खाना आहे, तुम्ही पाहू शकता। कोणते मासे दादा हे? आणि ते डायरेक्ट मशीनमध्ये टाकलेले आहेत। या मशीनमध्ये तर नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर आउटडोर असा व्लॉग बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्लॉग हा फुल सस्पेन्स असणार आहे। तर या अगोदर मी ह्या विषयावर कधीच व्हिडिओ बनवला नव्हता, तर पहिल्यांदा बनवणार आहे। आणि माझ्यासोबत माझे मित्र पण तुम्ही पाहू शकता। तर थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल, पण काय काय गोष्टी आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे। तर तुम्हाला विनंती आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि चला आपण डायरेक्ट भेटूया ससुंडाक येथे। आता आपण बघा ससुंडाकच्या गेटवर पोहोचलेलो आहे आणि आता सगळ्या नौका उभ्या आहेत बघा, तुम्ही पाहू शकता। दुपारची वेळ आहे, बहुतेक सगळे लोक मासेमारी करून या टायमाला विश्रांती करायला येत असतात। अर्धा तास लागला बरोबर प्रतिष्ठानगरमधून ससुंडाकला पोचायला। कुठे गेला बाकीचे, कुठे गेले? विशाल कुठे गेला? विशालने आपले डबे घेतलेले आहेत, जेवणाचा डबा आहे। जेवण आणलं ना मला? हा, जेवण आणलं। अरे खरं भूक लागली मला, सकाळपासून जेवलो नाही, काय खाल्लं नाही आहे। सकाळपासून रॅलीमध्ये फिरतो आहे। विशाल आमच्या पोट पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याने, खाण्याची केली, पिण्याची नाही केली। पण या तुम्हाला दाखवतो, जो बर्फाची लादी असते ती मशीनमध्ये टाकल्यावर कसा चुरा होतो बघा तुम्ही, बघा मंडळी। आणि ते डायरेक्ट मशीनमध्ये टाकलेले आहेत। या मशीनमध्ये आता चुरा होतो, तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो ते बघा। असा हा भुसा होतो पूर्ण बघा, छान प्रकारे। एवढी मोठी मशिनरी आहे आणि पूर्ण लाईनीमध्ये अशा सगळ्या मशिनरी लावलेल्या आहेत पुढेपर्यंत। तर आपल्याला ही चालू मशिनरी दिसली, त्याच्यामुळे आपल्याकडे आलो बघायला बघा। छान छान प्रोसेस आहे, पहिल्यांदा पाहिली मी बर्फ फोडायची प्रोसेस, पहिल्यांदा पाहिली मी। तर ती बोट जवळपासच आहे, तुम्ही पाहू शकता। हे आमचे दादा आहेत, काय नावाचं विसरलो मी। हां, हे माझे दादा आहेत। तर त्याने आम्हाला दुपारी 12 वाजता बोलवलं होतं, पण आमचं विशाल पवार आहे, त्याचं काहीतरी काम आलं होतं तिकडे वैयक्तिक, तर त्याच्यामुळे जसं उशीर झाला आम्हाला। तर दादाची बोट आहे, त्या बोटवर आम्ही लोक जाणार आहोत। आणि त्याने आम्हाला सांगितलं आहे तिकडे स्नेहभोजन आहे, तर ग्रुप जेवण त्यांनी ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता ह्या बोटीमध्ये आता उडी मारायची आहे, कशी मारायची मला माहिती नाही, पण आपण प्रयत्न करूया। बघा किती खोलवर आहे बघा, पाहू शकता। तर आम्हाला आता असं उतरायचं आहे। नाही तुम्ही पहिला जाऊ, मी आरामशीर येईन। तुमचं हे दाखवायला लागेल ना व्हिडिओ। तू नाही आ रे इथे हे चालू आहे, काय बोलतात ते, खतरो के खिलाडी चालू आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे अशी ते बोट लावण्यात आलेले आहे आणि आता या बोटवर आम्ही लोक जाणार आहोत आणि या बोटीचं पूर्ण आतून आम्ही लोक निरीक्षण करणार आहे कशी बोट असते। कारण का माझ्या आयुष्यामध्ये मी कधी अशा बोटवर कधी मी बसलोसुद्धा नाही, लांबून तर पाहिली होती पण कधी आतमध्ये बसलो नव्हतो। तर पहिल्यांदा मी इकडचा अनुभव घेणार आहे। तर बघूया, ते बघा बाबा बघा कसे आहेत, आम्ही निकाल मेरा। चला आता आपण आपला प्रयत्न करूया। बघा अजून आमचे जेवण ढळलेले नाही का, आम्ही लोक 80s आणि 90sची मुलं आहोत। द्या दादा, आता मी काढतो, छान धन्यवाद। आता आमचा ऑफिस बॉय आमचा मित्र आहे जयस्वाल, आणि PA आहे तो आमचा दत्ता केळसरांचा PA आहे तो। वा जबरदस्त। इथे दादा कपडे धुत आहे बघा बोटीवर, ही सुद्धा व्यवस्था आहे, कपडे धुत आहे दादा। आणि इथे आपण पाहू शकता छान आतमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रमंडळी आहेत, सर्व बसलेले आहेत। गाठ बांधते, गाठ बांधताय ना? अच्छा सोडते, गाठ सोडायचे ते प्रयत्न चालू बघा, तुम्ही पाहू शकता। एकदा ती जोरात खेचली जाते तर गाठ जोरात बसली जाते। तर आता आपण वा खूप बोलतात ना, म्हणतं कुठला रे तो, खतरो के खिलाडी कसा आहे तसं इथे आम्ही लोक आमचा प्रयत्न सुरू आहे। आणि बोट तुम्ही पाहू शकता,
जबरदस्त. ही बोट आहे. अच्छा ओके ओके. आपले दादा आहेत छान, बोटचे कॅप्टन आहेत नितीन दादा. नितीन दादाने भेटून बरं वाटलं. छान दादा, पहिल्यांदाच आम्हाला अनुभवायला मिळतं आहे असं. ह्याच्या अगोदर आम्ही लोकांनी फक्त हे जेटी आणि सगळे ह्या शिप्स असतात आम्ही लोक लांबून पाहिले होते. पहिल्यांदा आम्ही लोक अनुभवतो आहे. अरे वा, खाली पण चोर कपाय बघा, पाहू शकता. आतमध्ये विश्रांती घेत आहेत आपले बांधव. हे नंबर कसले टाकलेत? अच्छा, कुठल्या खाण्यामध्ये कुठली मासे आहेत त्याच्यामुळे हे ते नंबर टाकले. तुम्ही पाहू शकता मंडळी. हे बघा, ते 3 नंबर आहे, 4 नंबर असं. त्याच्या प्रकारे दादा उचलून दाखवू शकतो का? निघेल का? हां, जरा बघूया आपण एखादा खाना. अरे वा, दादा आपल्याला मासे पण दाखवणार आहे. तर बघा अशा प्रकारे खान आहे. वा वा वा, जबरदस्त. अशा प्रकारचं बघा तुम्ही, म्हणजे फ्रीजर म्हणू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दादा आता मासे दाखवणार बघा. वा, कुठला काड बांगडा. अरे वा वा, जबरदस्त. मला ॲक्च्युली माशांची माहिती नाही मला. मी पहिल्यांदाच मासे बघायला इकडे आलेलो. म्हणजे मी खातो पण थोडेफार खातो, कधी खात नाही. हां, जबरदस्त. आणि एक कसे विकले जातात? म्हणजे किलोने विकले जातात का? असं किलोने पाटीवर पण जातात ना? सगळं महागडा आहे का? 70-80 रुपये. जबरदस्त जबरदस्त, छान छान छान. हे बर्फ सकाळी टाकता काय पहिल्यापासूनच असतात? पहिल्यापासून वितळत नाही ना बर्फ? जबरदस्त जबरदस्त. थोडंफार वितळतो ना? मग आता हे मासे तुम्ही कधी काढणार बाहेर? सगळे उद्या काढणार. हे सकाळी आणले आहेत, उद्या काढणार. आज म्हणजे आता विश्रांती. जबरदस्त. तुम्ही पाहू शकता मंडळी, दादाने आपल्याला खूप छान अशी माहिती दिली इकडे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात तुमचा आवडता मासा कोणता? सगळेच मासे आम्हाला. तुमचा एकदम जास्त आवडता कोणता? जास्त मासा असं बोललं तर गोल मासा बोलतो. गोल मासा. म्हणजे त्याच्यामध्ये काय स्पेशल असं गोडबीड असतो खायला चांगलं? आम्हाला पण बोटीमध्ये 4 पैसे सगळ्यांना भेटते म्हणजे असा मासा आहे. अरे वा, धन्यवाद. तुमचं नाव काय? अनिल चव्हाण. अनिल चव्हाण. धन्यवाद दादा, खूप छान अशी माहिती दिली दादानी. कशी आहे? हां हां, आपण इकडं तर वर जाऊया. शिडी आहे, आता आपण वर जाऊया. पहिल्यांदाच अनुभव घेतोय मी असा. छान असा अनुभव आहे. वा, बोटीचे कॅप्टन कोण आहेत? वा वा वा, जबरदस्त जबरदस्त. महेश भाऊ, आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. छान छान छान. हे पहिल्यांदा अनुभवायला मिळतंय. मी जरा बसतो इथे. जरा बघू रे, लांबून काढ जरा. हां हां, जबरदस्त. मी कधी 4 व्हीलर कधी चालवली नाही, पण बघा शिपमध्ये बसायला मिळते मला आणि स्टेअरिंग मला हातामध्ये पकडायला मिळते. म्हणजे खूप छान असा अनुभव आहे. हा घड्याळ आहे ना? हे घड्याळ मिशनचा GPS. अच्छा, म्हणजे जर तुमची ट्रॅकिंग कुठे लांब जाते काय ते त्याचा GPS आहे. आणि हा हा डोळा म्हणजे काय असते? मच्छी दाखवते. अच्छा अच्छा, हां. आणि ही अच्छा अच्छा. मग ह्या GPS किती लांबपर्यंत जाते? हा GPS किती लांबपर्यंत असते? किती किलोमीटर? गोवा बिवा किती पण लांब जावा, कुठे पण पकडणार तरी पकडणार. छान बघा, ही अशी गारमेन कंपनी आहे आणि GPS ट्रॅकिंग आहे. म्हणजे तुम्ही दादा म्हटल्याप्रमाणे आपण देशाच्या बाहेर पण कुठे गेलो, मासेमारी करत कुठे आपण हरवलो तर आपल्याला हे GPS ट्रॅकिंग तुम्हाला कामी पडणार. आणि आपल्या देशातले जे काय बोलतात सरकारी यंत्रणा तुम्हाला ती शोधून काढेल. त्यासाठी ती GPS म्हणजे हे सगळ्या कंपल्सरी केले ना शिपमध्ये. सगळ्या शिपमध्ये कंपल्सरी केलेले. छान. वरून तुम्हाला मी नजारा दाखवतो. जबरदस्त. वा, हे काय आहे? शूटिंग काढतात ते. इथे शूटिंग काढतात का? मिल होती का? दादाने म्हटल्याप्रमाणे आता शूटिंग होते तिकडे. अच्छा, आता दादाच्या म्हटल्याप्रमाणे जुनी मिल आहे आणि ते शूटिंग सुद्धा होते. आणि खाली बघा आमच्यासाठी जेवण करणार आहे तर तिकडे मासे कापण्यात येतात. आपण जरा खाली जाऊया. जबरदस्त. कोणते मासे दादा? काड बांगडे. आता दादाने आपल्याला पहिल्याच दाखवलं होतं काड बांगडा. आणि तो काड बांगडा दादा कापायला घेतला आहे त्यांनी. तुम्ही पाहू शकता. किती वजन असेल त्याचा एकाचं? अर्धा किलो. अर्धा किलोचा काठ बांगडा तुम्ही पाहू शकता. आणि एकदम फ्रेश काठ बांगडा आहे. आतमध्ये सगळी मुलं बसलेले बघा, तुम्ही पाहू शकता. ते दादा आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला इकडे मासेमारी कशी करतात ते दाखवतो, तुम्ही जरा लवकर या. आणि आम्हाला म्हटलं पण होतं तुम्ही आले तर तुम्हाला आम्ही लोक चांगल्या प्रकारे मासे फ्राय करून तुम्हाला खायला घालू. तर त्या प्रकारे तशी मेहमान नवाजी सुरू आहे आणि दादा मेहनत करत आहे, तुम्ही पाहू शकता. छान.
तर नमस्कार मंडळी, आता तुम्ही पाहू शकता आपला व्लॉग तर सुरूच आहे. त्या दरम्यान आमच्या मंडळामध्ये जात आहेत दादा आणि त्यांचे सगळे मित्रवर्ग आहेत. आणि दादा किती वर्षापासून तुमचा व्यवसाय हा? किती वर्षापासून करता तुम्ही? मी आता व्यवसायाला लहानच म्हणजे शाळा सोडला 8वी 9वी 10वी केल्यापासून किती धंदे आले. 9वी 10वी. दादा तुम्ही? आम्ही पण तेव्हा 9वी 10वी केल्यावर तिथे धंदा अच्छा अच्छा. मग टाकला. ओके ओके. मग तुम्ही लोक फॅमिलीला कधी वेळ देता? फॅमिलीला आता 2 महिने 3 महिने 2 महिने 3 महिने. आणि दादाने ज्या प्रकारे म्हटलं की काल आम्ही लोक 50 तास झाले बोट घेऊन गेलो आम्ही लोक. मग ते 50 तासामध्ये तुम्हाला ज्या प्रकारे मासे मिळायला पाहिजे ते मिळाले का? नाही मिळाले. भेटायला म्हणजे एक दिवस असा असतो की मिळालं तर भरपूर काय मिळतं भरपूर काय मिळतं, आणि एक दिवस असं असतं की नाही मिळालं तर काहीच नाही मिळत. काहीच नाही मिळत. मग तुम्हाला ते कसं वाटतं जर कमी ज्यावेळी तुम्हाला मिळतं तर असे तुमचे हे होते ना हो, की बाबा यार एवढी मेहनत म्हणजे केली. निराशा अशी होणार. निराश होणार. 17 माणसं हवी. एवढा 17 खर्च माणसं. करून जाणार आपण, बरोबर. खर्च नाही आपला 5 वाटावं लाख लागतो. खर्च आहे आता 5 लाख. डिझेल 5000 डिझेल बरोबर. भरून बर्फ 20 टन 20 टन. एवढा भत्ता, जेवणाचं सामान वगैरे बापरे. म्हणजे इकडनं जेव्हा तुम्ही मासे पकडायला जेव्हा जाता तेव्हा एका दिवसाचा प्रॉपर खर्च किती म्हटलं तुम्ही? 5 लाखापर्यंत जातो. 5 लाखापर्यंत खर्च जातो तुमचा. पलटीचा असतो म्हणजे तो 10 म्हणजे दिवसाचा, 10 दिवस 10 दिवस 15 दिवस 15 दिवस जेव्हा मासे भेटतील त्याच्यावर आहे. त्याच्यावर. मग तुमची जेव्हा एखादी शिप अशी निघाली ते आता समजा आज निघाली तर परत कधी येते परत रिटर्न? काय रिटर्न आपल्याला मासे भेटले मासे मिळाले त्याच्यावर आहे. जर आपले सगळे आपल्याला खाणे डिझेल- भरले. हा सगळं आहे डिझेल आहे खाण्याचा भत्ता बित्ता आहे तरच दिवस काढू. कधी तुम्हाला असं वाटतं की बाबा आता मासे मिळाले सगळं आपलं भरलेलं आहे पण अजून आपल्याला हवं आहे असं तुम्हाला वाटतं का यार मासे तर आता भेटतं त्या पटापट? मग तुम्ही अजून वेळ काढता का त्याच्यामध्ये? हो, काढतो वेळ पण तेवढा आपल्याला बर्फ पण पाहिजे. बर्फ पण पाहिजे. अच्छा त्याच्यामध्ये ते माशामध्ये मारायला, मासे माशावर मारायला. ओके बर्फ ओके. जर तेवढा पुरला नाही तर येऊ शकतो. येऊ. अच्छा. आणि आजची जी बोट आहे सकाळी किती वाजता गेलेली? आम्ही काल गेलेली? काल नाही परवा काल आम्ही आलो. काल आले. आलो. हा. म्हणजे 15 दिवसाने बाहेरची म्हणजे तिकडनं आलो. अच्छा 15 दिवसानंतर. मच्छी नाही ना बाहेर होती, वारा भरपूर होता त्याच्यामुळे मग मच्छी कमी होती त्याच्यामुळे अच्छा. आम्हाला 15 दिवस गेले तिथे इथून यायला. अच्छा. मग आता तुम्ही जी मासेमारी करता तेव्हा तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये विकता ट्रान्सपोर्टेशनला करता की डायरेक्ट बाजारात देता तुम्ही? डायरेक्ट बाजार. डायरेक्ट बाजारात देता म्हणजे डायरेक्ट तुम्हाला बाजारभाव चांगला मिळतो ना? ठीक आहे चालेल. आणि मासेमारी पण आता आपल्या राज्याच्या जे सरकार आहे त्यांनी तुम्हाला आता ते याच्यात टाकलं ना कृषी याच्यामध्ये टाकलं ना तर त्याचा काय तुम्हाला बेनिफिट मिळाला का? त्याचा काय बेनिफिट आता अजून. म्हणजे आता ते अजून कागदावर आहे हा कागदावर आहे पण ते तुम्हाला ते मिळणार आहे तसं त्या गोष्टी म्हणजे शेती जसं व्यवसाय कृषी केलं तसं मासेमारी पण केलं मग त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो त्या गोष्टीचा. ठीक आहे छान. खूप छान अशी माहिती दिली दादानी मंडळी तुम्ही पाहू शकता. तर म्हणजे पहिल्यांदाच मी असा व्लॉग बनवलेला आहे. याच्या अगोदर मी कधी शिपवर बोटवर कधी असा व्लॉग बनवला नव्हता. बाकी तुम्हाला आउटडोअर मार्केट एक्सप्लोअर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या होत्या. महिलांसाठी मुलांसाठी घरगुती वस्तू त्याचे मी व्लॉग बनवले होते. पण पहिल्यांदाच मला असा व्लॉग बनवायला मिळाला आणि ॲक्च्युली व्लॉग मला कळलं पण नव्हतं की मी आज व्लॉग बनवू शकणार म्हणून मला म्हणजे असं मला माहिती पण नव्हती. तर माझे मित्रवर्ग ते मला म्हटलं की दादा उद्या सगळे आपल्याला ससून टॉकला जायचं आहे. मग मी त्यांना म्हटलं चला आपण जाऊया ससून टॉकला कारण का मला मासेमारीवर पण विषय बनवायचा होता आणि व्लॉग बनवायचा होता आणि इकडची माहिती पण घ्यायची होती की खरंच यांचं मासेमाऱ्यांचा जीवन कसं असतं. भरपूर लोकांना वाटतं की गेले समुद्रामध्ये जाळ टाकला मासे आले आणि विकला असं नाही आहे. तर तुम्ही यांच्याकडे सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या आणि वैयक्तिकरित्या मी जाणून घेतलं की किती हार्डवर्क आहे. महिनाभर हे लोक फॅमिलीला सोडून जात असतात आणि दादाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघा 5-6 लाख रुपये खर्च असतो एका बोटीचा. कोणाला वाटलं असणार की 5-6 लाख रुपये खर्च असतो म्हणजे 17-18 लोक एका बोटीवर आणि त्या 17-18 लोकांचं कुटुंब पण आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता तर कुटुंबासाठी त्यांचा निर्वाह करण्यासाठी हे लोक एक महिना हे घराच्या बाहेर पडलेले असतात. मी म्हणजे आमच्या लॉगच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडनं खूप छान असे अजून परत अपेक्षा करतो की त्यांनी अजून खूप छान प्रकारे भरभराट हवं त्यांच्या व्यवसायाची. एवढं मी तुम्हाला बोलतो. आपण बघूया आपण आता इकडे कोणता तरी मासा दादाने घेऊन आलाय ओमनी. खूप छोटा मासा आहे बाबा केवढा छोटा मासा आहे. कुठला आहे माशाचं नाव काय? नाव नाही माहित माशाचं. माशाचं पलाईन मासा आहे बघा बाबा. किती किलोचा आहे? 5-6-7 किलो. हे 10 किलोचा असेल तो. 10-12 किलोचा असायचो बाबा केवढा मोठा आहे तो. किती किलोचा असेल हा? 8 किलो. 8 किलो असेल. 8 किलोचा आहे. काय माशाचं नाव विसरलो. पलाई मासा बघा वा 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 वा. आणि हा कितीला असेल अंदाज असं विकायला गेलो मार्केटला तर अंदाज 1,500चा बघा मंडळ 1,500चा मासा असू शकतो. जर बाजारामध्ये आपण रिटेलमध्ये घ्यायला गेलो तर 1,500चा मासा आहे. जबरदस्त. तुम्ही ह्याच्यापेक्षा किती मोठे मोठे मासे पकडले असणार?
कधी भेटते कधी नाही. कधी पण असं तुमच्या आयुष्यामध्ये कधी असा अनुभव आलाय लय मोठा मासा आलाय आणि कधी कधी असं आलंय का की मासा सोडून कुठेतरी अलगच प्राणी आलाय काय काय येतं येतात ना मग परत तुम्ही काय करता टाकून देता पाण्यामध्ये हां ते तसंच आहे छान छान त्यांचा पण घ्यायचा फोटो हे पापलेट आहेत ना आणि हलवा सुरमई हलवा 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 पण आहे बघा पाऊस होता म्हणजे जबरदस्त खाना आहे फ्रीजर आहे 14 नंबरचा आपण आज जो आतला जो खाना आहे बोटीच्या आतमध्ये जो खाना असतो मी याच्या अगोदर भरपूर व्हिडिओमध्ये आणि लॉगमध्ये पाहिला होता आणि डिस्कवरी चॅनल्स असतात मोठमोठे जे शिप्स असतात जेट्स असतात त्याच्यामध्ये मी पाहतो तर आज पहिल्यांदा मी स्वतः अनुभव घेत आहे तर आपण जावे आतमध्ये बघा अशा प्रकारे इथे तुम्हाला शिडी पाहायला मिळत आहे वा आपण आतमध्ये जाऊया जबरदस्त असा हा बोटीच्या खाली खाना आहे तुम्ही पाहू शकता आणि इकडे तुम्ही पाहू शकता जी बोट चालते ती या बॅटरीजवर चालते या बॅटरी रिचार्जिंग होतात त्या बॅटरी आणि ही मशिनरी ही मेन मशीन आहे ना ही बोटीची मेन मशीन तुम्ही पाहू शकता तर ह्याच्या अगोदर आपल्याला कोणी लॉगमध्ये असं दाखवलं नव्हतं तर आपण प्रत्यक्ष तुम्हाला दाखवत आहोत पाहू शकता मेन इंजिन आहे आणि दादा टोटली डिझेलवर चालतं आणि समजा जर डिझेल संपला तर मग काय करू शकता तुम्ही नंतर काहीच करू शकत नाही मग बोट परत रिटर्न कशी येणार मग तुम्हाला अंदाज येत असेल ना की डिझेल केवढंसं बाकी आहे म्हणजे बघा आपण लोक जेव्हा 2 व्हीलर 4 व्हीलर चालवत असतो तेव्हा आपल्याला अंदाज येत असतो की केवढंसं पेट्रोल बाकी आहे पण एखाद्या मोठ्या समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही मध्यस्थी जात असता एकदम लांब तेव्हा तुम्हाला जजमेंट आलं पाहिजे की तुमचं पेट्रोल डिझेल किती बाकी आहे मग त्यानुसार तुम्हाला परत परतायचं असतं तर दादाने आता आपल्याला समोर सांगितलं आहे की डिझेल संपलं पेट्रोल संपलं तर ती नौका पुढे चालणारच नाही म्हणजे किती रिस्की गोष्ट आहे बघा तुम्ही पाहू शकता बघा केवढी मोठी इथे तुम्हाला इंजिन तुम्हाला पाहायला मिळतं बघा मंडळी आणि हा पूर्ण डिझेलवर चालतो आपण बोटीच्या एकदम मध्यभागी आणि खाली आलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो बघा हे मोठं मेन इंजिन आहे जसं माणसाचा मेन लिव्हर आणि किडनी ह्या गोष्टी असतात तशी जी शिप असते जेटी असते त्याचा पूर्ण हा मेन इंजिन आहे लिव्हर आणि किडनी तसा विषय आहे ह्याच्यावर पूर्ण ही शिप चालत असते खूप छान प्रकारे अशी माहिती आपल्याला पहिल्यांदाच मिळत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे पाणी येतं का दादा नाही पाणी येत नाही इकडे पाणी नाही पण असं जर बोटीच्या वर पाणी येतच असतं ना नाही पाणी साचतं तिथे पण ते आतमध्ये देणार नाही ना आणि बाहेर देण्यासाठी असं आतमध्ये फॅन आहे फॅन आहे ओके 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 पण ओके इथला वारा येतोय ओके 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 तर मध्ये पाऊस होता हा वरचा छत आहे आणि जर पाणी जर आतमध्ये येणार नाही असं दादाने सांगितलं आहे कारण इकडे शिडी खाली येण्यासाठी उतरण्यासाठी आहे जसं माणूस येऊ शकतो तसं पाणी पण येऊ शकतं पण दादा म्हणतात इकडे पाणी येत नाही तो बाहेरच्या पाईपाच्या माध्यमातून तो बाहेरच्या बाहेर पडत असतो अशी प्रक्रिया पूर्ण ही शिपची असते धन्यवाद दादा खूप छान अशी माहिती दिल्याबद्दल कोणती ही वाली 6,000 लिटर 6,000 लिटर अशी टाकी तुम्हाला इथे पाहायला मिळते बघा मंडळी 1 आणि 2 6 आणि 7 2 12,000 लिटर अशी टाकी आहे आणि साधारण दादा तुम्ही कधी भरता ही लिटरची टाकी शक्यतो एक 5,000 बस 5-10,000 हां नाही समजा आता आज 1 तारीख आहे आज तुम्हाला शिप काढायची आहे तर तुम्ही आज जर टाकी भरली तर नंतर टाकी परत कधी भरता रनिंगवर म्हणजे तुम्ही किती किलोमीटर समुद्रामध्ये जाता त्याच्यावर आहे खूप छान मिळत आहे चालूच असते ना चालूच असते कधी कधी असं वाटतं का की तुमचे जे सहयोगी आहेत मित्र आहेत बरोबर ते तुम्हाला बोलतात दादा तर बस जास्त लांब नको जायला परत आपण परतूया कारण डिझेल कमी आहे असे बोलत असतील ना तो सगळ्याच्या मनामध्ये एक गोष्ट असेल नाही रे बाबा आता परत एवढं लांब आलो आहे परत खाली आज जायचं आहे मासे कमी मिळाले आहेत होतं ना टेन्शन असतं ना 17 जण आपण असतो बरोबर बोटे त्यांचे घरातले मंडळी त्यांची फॅमिली ते पण त्यावर अवलंबून असतात बरोबर भेटली तर काय होणार बरोबर हे पण आता दादाने सांगितलं की जसं तांडे लोक आमच्या सोबतमध्ये जे 17-18 लोक पूर्ण एका बोटीवर असतात ते 17-18 लोक फक्त स्वतःच्या पोटासाठी बघत नसतात तर त्याचे पूर्ण कुटुंब त्यांच्यावर निर्वाह करत असतं म्हणजे जेव्हा पूर्ण 17 लोक जेव्हा एका बोटीमध्ये जात असतात तर त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट आणि दडपण असतं की आपण जेव्हा बोटीवर पूर्ण निघालो आहोत तर किती मासेमारी करून यायची आहे त्याच्यावर त्यांचं स्वतःचं पोट आणि त्याच्या कुटुंबाचं पोट भरलेलं असतं आणि त्या प्रकारे
त्यांनी जो पूर्ण खर्च केलेला असतो तो खर्च पूर्ण निघून आपल्याला त्याच्यावर एक्स्ट्रा पैसे किती मिळणार त्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. अशा सगळ्या प्लेट भेटली ना, हो. 5 लाख रुपये खर्चाला गेले तर 5 लाख रुपये नागवाचे 2.5 लाख हा. आणि आमचे 2.5 लाख. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये असं पण असतं ना दादा की नाकवाचं काय काय लोकांची स्वतःची बोट असते, काय काय लोक भाड्याने पण घेतात, असं पण असतं ना. म्हणजे नाकवाची बोट असते त्याचा पण तुम्ही स्वतःचा त्याचा वाटा बाजूला करायचा असतो, बाकीचा वाटा आपला असतो. त्यामध्ये आपल्या बोटीवर 15 लोक, 10 लोक, 17 लोक, 20 लोक असे असतात. त्यांचा पण हिसाब अलग अलग करावा लागतो. सगळ्या गोष्टी या प्रक्रिया असतात. खूप छान अशी माहिती दादाने, धन्यवाद दादा, खूप छान. तर चला आपण आता परत एकदा वर जाऊया. आपण खूप छान अशी दादाने माहिती दिलेली आहे आपल्याला. हा लाजतोय मागापासून किंवा आता आपण किचन पाहूया मंडळी. बोर्डमध्ये पण किचन असतं, आपल्या घरामध्ये जसं किचन असतं तसं बोर्डमध्ये आपलं किचन आहे बघा मंडळी. वा 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 वा, हे हा यांचा संसार तुम्ही पाहू शकता बघा, इथे सरळ लिहिलेलं बघा बोर्डवर किचन. आपण खाली उतरूया का? चला आपण खाली उतरूया. वा बघा हे यांचं किचन आहे. कसं यांचा संसार तुम्ही पाहू शकता. यांचा घरचा संसार अलग आहे, पण बोटिंगवरचा संसार तुम्ही पाहू शकता. ह्या सगळ्या बघा हँडपंप आहे, इकडं पाणी येत असतं. ह्यासारखं तुम्ही बघा कायलते बिलते, त्यांचा मसाला बिसाला, त्यांची भांडी कुंडी सर्व ठेवलेली आहे. टोप आहे, गॅस स्टोव आहे, सिलेंडर आहे, डबे आहेत, बाकी सगळे मसाले. एवढ्याशा छोट्याशा खोलीमध्ये त्यांनी पूर्ण यांचा पूर्ण संसार मांडलेला आहे किचनचा. म्हणजे दिवस रात्र जेव्हा ही मासेमारी करत असतात, त्याच्या जेव्हा ते दमतात 2 टाईमचं जेव्हा त्यांना जेवण करायचं असतं तेव्हा त्यांचा हा छोटासा हे 5x5चा जे किचन आहे आणि ह्या किचनमध्ये ते लोक येते त्यांचं जेवण बनवत असतात. खूप छान. आता मी जरा वर येतो. घरी जेवण बनवतो ना तसं जेवण नाही होत. तसं जेवण होत नाही, ते वारा असतो ना त्यावेळेस कठीण असतं, खूप कठीण असतं. म्हणजे दादा आपल्याला म्हणत आहे की वारा असतो तसं कठीण असतं, पण जेव्हा शिपमध्ये जेवण बनवणं आणि आपल्या घरी जेवण बनवणं ह्याच्यामध्ये खूप वेगळा फरक आहे. इथे जेवण म्हणजे कसं पोट भरण्यासाठी घाई गडबड होत असते की जेवण बनवायचं कसं तरी पोटामध्ये जेवण जाऊ दे. जेवण गेल्यानंतर पोट भरल्यानंतर मग पुढची मासेमारी करण्यात वेगळी मजा असते. असं सगळ्या गोष्टी असतात. तर चला आता मला वर घ्या जरा. कोण आहे वर घेतोय? आपल्याला वर घेऊयात. वा दादाच्या हातामध्ये खूप जोर आहे, जबरदस्त, एक नंबर. काय वळलं त्याने वर आपल्याला, जबरदस्त. दादा किचन बंद कर ना. खूप छान असा किचन. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मोठमोठे मी 2 स्टार 3 स्टार हॉटेल पाहिले होते, त्यांचं किचन जेवढं छान नाही ना त्याच्यापेक्षा डबल टेबल पद्धतीने खूप छान प्रकारे ते आपल्याला किचन पाहायला मिळालेलं आहे. आणि अंडरग्राऊंड किचन आहे. सगळे किचन ओपनली असतात, पण हा किचन इतका अंडरग्राऊंड होता ना, छान. कोण बनवू शकत नाही, याच्या खाली किचन आहे बघा, तुम्ही पाहू शकता. खूप छान अशी बोट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. माझ्या आयुष्यातील पहिला अनुभव असा. किचनचा कुक आहे. याचं नाव काय दादा? राजकुमार. बघा हाय जाने, हा आपला किचनचा राजकुमार आहे. आणि हा सगळ्यांना जेवण म्हणून देतो. आणि 17-18 जे जेटीवरची माणसं आहेत त्यांचा पोट भरत असतो. खूप छान, खूप छान, खूप छान, जबरदस्त जबरदस्त. बघा ही जेटी आहे आपला, ही शिप आहे. ह्या शिपचं नाव तुम्ही पाहू शकता, आई विज्ञवासिनी प्रसन्न असं या जेटीचं नाव आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जसं आपल्या गाडीचे नंबर प्लेट्स असतात तसं शिपचे पण नंबर प्लेट आहेत. एंड महाराष्ट्र 7MM4442 असं नाव आहे. आणि ह्या गाडीमध्ये पूर्ण, ह्या शिपमध्ये पूर्ण GPS ट्रॅकिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कॅमेरे आहेत, सगळ्या गोष्टी, नेटवर्किंग वेटवर्किंगपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ही रशी कशासाठी आहे? जाळीसाठी. अच्छा, ही आपली जाळी वडायला एवढी मोठी जाळी आहे. किती 1 किलोमीटरची असेल ही? 1 किलोमीटर असू शकते ना. बघा ना मंडळी केवढी मोठी आहे ती आणि केवढा मोठा रोल आहे तो. 1000 मीटर पकडून सांगू जरा. आणि दादाने मग अशी आपल्याला सांगितलं होतं ती त्यांची जाळी आहे 800 मीटरची. ती जाळी आहे, त्याच्यामध्ये ते मासेमारी करत असतात. जबरदस्त असंच काम आहे. याला पण दाखवायचं आहे. हां, ह्याला पण दाखवायचं. दादा बोलतो ह्याला पण व्हिडिओमध्ये घ्या म्हणून. दादा ह्या माशाचं नाव काय? माकुल. हां, छक्का माकुल. वा 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 वा, जबरदस्त जबरदस्त. तुम्ही किती दिवस झाले बोट घेऊन फिरले? 16 दिवस. 16 दिवसानंतर दादा इकडे आलेले. वा 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 वा. कशी असते बघा मासेमारी, किती कठीण मासेमारी असते. आपल्याला वाटतं की बोट गेली मासे पकडले बाहेरला, असं नाही आहे. घराच्या बाहेर 16 दिवस असतात. आणि तुमच्या जेटीवर किती लोक आहेत? 17 लोक. म्हणजे जवळपास 15-16 लोक प्रत्येक लोक असतातच असतात. आणि स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं पोट भरत असतात. तर चला म्हणजे आज मग पुढचा कार्यक्रम सुरू करूया, पुढचा लॉग कंटिन्यू करूया. ए दादा रुक, मला पाहिलं येऊ दे. सातों के खिलाड़ी. तर बघा तुम्ही पाहू शकता समोरच समुद्र आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता असे स्टॉल लागलेले आहेत. आणि तिकडे आपल्याला आता इथे जेवणाची व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण मासे, कालवण,
फ्राय मच्छी ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि मला आता खूप भूक लागलेली आहे. अच्छा, मल्याळ राईस बोला तो टॉप मध्ये आहे, कर्नाटक आहे. कर्नाटका. ओके, बघा मंडळी पाहू शकता. एक कालवणवाला बघा तुम्ही पाहू शकता. वा, जबरदस्त. तुम्ही पाहू शकता. नाही नाही नाही, अरे वो हे लग जाएगा. तुम्ही पाहू शकता इकडे बघा कसे मासे जेव्हा आपण पकडतो तेव्हा सुकट असतात, जवला असतो, बोंबीला असतो, तर तो सगळा असं वाळत घातलेला असतो. आणि अशा प्रकारे पण मासेमारी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर गोष्टी असतात. ते नुसतं मासेमारी करणं म्हणजे असं नाही आहे, त्याच्यानंतर त्याला खूप बोलतो ना वेळ देता आला पाहिजे. बघा हे मासे जेव्हा ते पकडून घेऊन येतात त्याच्यात ते सुकवतात. सुकट, जवला, बोंबील ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या असे सुकवल्या जातात उन्हामध्ये. त्याच्यानंतर तर ते मार्केटमध्ये पॅकिंग करून सुट्टं असं सगळं विकल्या जातात. पाहू शकता तुम्ही. आणि आपण जर एका दुसऱ्या बाजूला आलो आहोत, मग अशी एका बाजूला होतो, आता आपण दुसऱ्या बाजूला आलो आहोत आणि आपलं जेवण आता रेडी होत आहे. त्यांना सांगितलं आहे आपल्याला 4-5 डिश काढण्यासाठी. किती दिवसांनी आली परत? 11 दिवसात. बघा तुम्ही पाहू शकता मंडळी, ही बोट आहे 11 दिवसानंतर आली. म्हणजे मोस्टली जेवढ्या आपण आजच्या सगळ्या बोटी पाहिल्या त्याच्यामध्ये जेवढे पण मासेमारी करणारे लोक आहेत ते म्हणत होते की 10 दिवस, 11 दिवस, 15 दिवस. म्हणजे मोस्टली असा जो सीझन आहे ना. दो बोटचा मालिक आहे. अरे वा, संतोष भाई, यादव. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. छान, जबरदस्त. पाहू शकता म्हणजे मोस्टली दादा सगळे लोक म्हणतात की 15-20 दिवस आम्हाला लागतात. तर जेवढ्या बोटी आपल्याला पाहायला मिळाल्या आजच्या वेळेमध्ये त्या सगळे लोक 15-15, 16-16 दिवस त्यांनी घातलेले तुम्ही पाहू शकता. आता ही जी मशीनमधून जेव्हा बर्फ फोडला तेव्हा ह्या गाडीमध्ये बर्फ आहे, तो बर्फ बघा ह्याच्यामधून तो बोटीमध्ये कसा उतरवला जातो तुम्ही पाहू शकता. हे सगळे खाणे आहेत, त्याच्यामध्ये नंबर टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे ते प्रत्येक फ्रीजवर टाकले जातात. आणि प्रत्येक खाण्यामध्ये बर्फ हा उतरवायचा नसतो. तर अशा प्रकारची प्लॅनिंग करण्यात येते. म्हणजे आपण बोलतो ना टेक्नॉलॉजी या, तर टेक्नॉलॉजी प्रकारे आपण पाहू शकतो आपल्या भारताची ही जी टेक्नॉलॉजी आहे ती कुठेच मिळणार नाही तुम्हाला. बघा असा बर्फ तुम्हाला टाकण्यात येतो. बघा जबरदस्त. आणि तो डायरेक्ट सगळा प्रत्येक खाण्यामध्ये तुम्हाला दाखवतो. बघा प्रत्येक खाण्यामध्ये जात आहे. बघा आता त्या खाण्यामध्ये पण टाकला, त्यानंतर तो संपल्यानंतर दुसऱ्या खाण्यामध्ये दादाने सांगितलं थांबा, तरी लोक थांबलेले आहेत. आणि आता ते थांबल्यानंतर तो खाना बंद करणार का तर त्या खाण्यामध्ये तेवढा बरं पूर्ण झालेला आहे. आता त्याच्यानंतर दुसरा खाना घेणार ते, असा विषय आहे बघा. आणि आपले दादा आहेत ते आमचे मित्र आहेत, प्रतिष्ठानला सांगायला राहतात. आणि ह्यांच्या थ्रू आम्ही लोकांनी पूर्ण बोलतात ना, हा जो बंदर आहे तिकडे सगळे मासेमारी आहेत, त्यांचे सगळे मित्र आहेत, तर आम्हाला ते स्वतः घेऊन जात आहेत. कारण कधी कधी असं होतं की गोष्टी व्हिडिओमध्ये काढायच्या नसतात, लोक ओरडत असतात नको काढू व्हिडिओ. पण ओळख असली दादाच्या माध्यमातून तर तुम्ही लोकांना अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. तर चला मंडळी, आता काय करायचं आहे, पुढचा प्लॅन काय आहे? जेवायचं आहे. तर असं तुम्ही पाहू शकता असे डिश आलेले आहे, कालवण आणि भात, आणि त्यासोबत तुम्हाला असा कांदा आलेला आहे. मोठ्या 5 स्टार हॉटेल तुम्हाला गेले तर तुम्हाला एवढी मोठी प्लेट तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्या दादाचं पण आलेलं आहे ओमचं. तो ओम स्टार्ट कर. आणि डिश आहे ना त्याचा आम्हाला जेन्युइन रिव्ह्यू दे की तुला आजची ही डिश जी आपण ससून टॉकला आलेलो आहेत तर तुला ही डिश कशी वाटली, तुला जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा आहे. तर तू स्टार्ट करू शकतोस. आणि पाहू शकता. वा दादा, कोणती मच्छी आहे? बांगडा मच्छी आपल्या समोर. वा, बांगडा ना, बांगडा फ्राय आहे बघा. तर सिद्धेश ट्राय कर, तुला ससून टॉकर जेव्हा आता डिशमध्ये पाहू शकता फ्राय बांगडा आहे, त्याच्यासोबतमध्ये अशी हिरवी मिरची तळलेली दिलेली आहे. आणि सिद्धेश जेन्युइन रिव्ह्यू दे, तुला कसे वाटली मच्छी फ्रायवाली? जबरदस्त, सुंदर. त्यासोबत तुला काय दिलेलं आहे बघा, कांदा दिलेला आहे. तर तू सांगू शकतोस काय आहे? 1 नंबर मच्छी. मच्छी 1 नंबर आहे. 1 नंबर. 1 नंबर ना. तर आता आपण याचा रिव्ह्यू घेऊया. ए बाबा, तू सांग बाबा, कसं वाटतं तुला जेवण? खूप छान आहे, एकदम मस्त. तिखट पण आहे, हवं तसं तिखट पण आहे. मच्छी पण एकदम मस्त मस्त आहे. तू कोणती मच्छी आहे, कोणती मच्छी घेतलेली आहेस तू? शिंगाडा मच्छी आहे बघा. जेवते पण त्यालाच माहिती नाही शिंगाडा मच्छी आहे म्हणून, त्याला फक्त खायचं माहिती आहे. बाबा जयस्वाल साहेब, मस्त आहे, 1 नंबर ना. आज जेन्युइन रिव्ह्यू चाहिए, ॲप्रिशिएशन आहे त्याचं आणि ॲप्रिशिएट पण करत आहे. तर आता मी चाखून बघतो मच्छी. तर मंडळी, मी फर्स्ट टाईम कोणती तरी डिश आहे, बांगडा फ्राय आहे,
तर त्याचा मी तुम्हाला रिव्ह्यू देतो आहे. क्रिस्पी आहे. त्यामध्ये जो मधला जो भाग असतो चुलीवरच आहे ना दादा? चुलीवर आहे ना? गॅसवरच आहे. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, खूप छान. दादाने आपल्याला हॉटेल बंद होण्याच्या टायमाला आपल्याला अशी जी मासेमारी जबरदस्त एक नंबर. त्यासोबत जरा मिरची. माझ्या बायकोने जर हा व्लॉग बघितला ना, खरंच तिची कमेंट येणार आहे. कारण का तिच्यासोबत मी कधी बोलतो ना, फिश म्हणजे मच्छी आणि चिकन कधीच खात नाही. कधीतरी मी चुकून एक ऑमलेटवर खाल्लं तर ती व्लॉग बघेल आणि मला नक्की ती बोलणार ते सगळं खाल्ल्यानंतर की घरी गेलं तर कधी खात नाही तुम्ही, बाहेर बरोबर खाता. पण काय करायचं, लोकांना रिव्ह्यू देण्याची गरज आहे. व्लॉग बनवत आहे, लोकांना इकडच्या सगळ्या गोष्टी आपल्या व्लॉगच्या माध्यमातून दाखवत आहे. खरंच जेन्युइन सांगतो तुम्हाला, एक नंबर मच्छी बनलेली आहे, एक नंबर. मी कधी अशी आवडीने चवणी कधी खाल्ली नाही मी. जबरदस्त बघा, एक नंबर. तर आता तुम्ही बघू शकता कालवण आणि आपल्याला भात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पण मस्तपैकी कोणता मासा आहे हा? शिंगाडा आहे. मुशी आहे का शिंगाडा आहे? शिंगाडा आहे. तर एक खरं सांगा, तुम्हाला कसं वाटलं व्लॉग हा? खूप सुंदर वाटलं. मजा आली ना? एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेतला ना? पहिल्यांदा. म्हणजे आपल्या जे रोजची जी दुनियादारी आहे प्रत्येक नगरची, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी एकदम सेफली टेन्शन मुक्त मित्रांमध्ये असं वेळ घालवला. बघा किती छान. समुद्रातून डायरेक्ट फ्रेश फिश आले. समुद्रातून डायरेक्ट फ्रेश फिश आलेले आहे. खूप छान असं विधान दादाकडनं आलेलं आहे आपल्याकडे. जबरदस्त. कांदा जबरदस्त जबरदस्त, एक नंबर. खरंच पोटभर जेवलेलो आहे मी. याच्याबद्दल इतकं मी बोलतात ना, नॉनव्हेज कधी कधी काय खाल्लंच नव्हतं. मासा नॉनव्हेजच आहे, मच्छी नॉनव्हेजच आहे. पण मित्रासोबत मी फर्स्ट टाईम इतका पोटभर मी जेवलेलो आहे. आणि खरंच या दादांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला पूर्ण बोटीचं पूर्ण आम्हाला त्यांनी म्हणतात ना निरीक्षण करवलं. त्याच्यामध्ये काय काय असतं, किचन कसं आहे, खाली मशिनरी कशी असते, परत फिशिंग जेव्हा आपण करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे मासे कुठे कुठे ठेवले जातात, त्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. आणि खूप छान अशी माहिती दिलेली आहे. त्यासोबत त्यांनी आपल्याला कुठे कुठे हॉटेल आहे, कुठे जेवणाची व्यवस्था आहे, त्या सगळ्या गोष्टी करवलेल्या आहेत. इथे हॉटेल छोटे छोटे आहेत, म्हणजे ढाब्यासारखे. ते दुपारी 3-4 वाजता बंद होतात. पण दादाच्या कृपेने आपल्याला हे हॉटेल संध्याकाळी 5-8 वाजेपर्यंत चालू होतं. आणि स्पेशली जे दादा ढाब्याचे मालक तुम्ही पाहू शकता बघा, सगळं बंद झालेलं आहे, तरी मग आपल्याला त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर दादा खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं. आणि नेक्स्ट टायमाला आम्ही लोक परत लवकर येऊ आणि आम्हाला तुम्ही मासेमारी दाखवा, कशी तुम्ही मासेमारी करता. तर पुढच्या व्लॉगमध्ये आपण मासेमारी कशी करतात ते आपण पाहूया. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्लॉग जेन्युइनली कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, फिश लवर जे फिश लवर आहेत त्यांनी नक्की कमेंट करा. तर चला मंडळी, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय.